अनय सरनोबत तू संपलायस आज. अनय देवा, पास झाला आता. पहिली गोळी तुला थांबवण्यासाठी हवेत झाडली होती. आता गप्प बसली नाहीस तर दुसरी गोळी तुझ्या डोक्यात घालेन. प्रेम करण्याच्या लायकीचीच नाहीयेस तू. प्रेम करायला काळीज लागतं, ते तुझ्याकडे नाहीच आहे. आणि असलंच ना तर ते दगडाचं आहे, दगडाचं. काय केलं नाही का तुझ्यासाठी मी? माझ्या बापाशी भांडून तुला माझ्या मेलेल्या बहिणीची ओळख वापरायला दिली. तुझ्या पाठोपाठ इथे आलो. आयुष्यात कधी केल्या नाहीत अशा गोष्टी केल्या. आणि तू तू सांगून मोकळी झालीस ग. स्वप्नीलला मारून टाका. मला मारायला निघाली होतीस तू, पण खरं तर तुला जगायचा अधिकार नाहीये. हे स्वप्नील, सोड. का मूर्खपणा चालवलायस तू? बस झाला आता तमाशा. आता या तिघांचं काय करायचं ना याचा निकाल आपण वाढतच लावूया. चल रे, चल तू. पहा साहेब, हे खरं रूप आहे हिचं. आम्हाला हिचं रूप आधीच कळलं होतं जी. फक्त तुमचे डोळे उघडण्याची वाट बघत होतो आम्ही. अवनी, या वाड्याने तुमच्या अडचणीच्या वेळी तुम्हाला आसरा दिला. तुमच्या प्रत्येक संकटाच्या वेळी अनय राजे तुमच्या पाठीशी उभे राहिले. याची अशी परतफेड केली तुम्ही. आतापर्यंत या वाड्यात पोलीस कधी आले नाहीत, आम्ही येऊही दिले नाहीत. पण आता आम्ही स्वतः सांगतोय, जा बोलवा पोलिसांना आणि द्या यांना त्यांच्या ताब्यात. तू इतकी पाताळ यंत्री असशील असं वाटलं नव्हतं तुझ्याकडे बघून. ज्या रेवाने तुला बहिणीसारखी मदत केली तिच्याच कुंकवावर उठलीस तू. कुठे फेडशील हे पाप तू? तुला पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा किती प्रामाणिक वाटली होतीस तू. रेवाच्या बोलण्यापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास होता माझा. तुझ्यामुळे मी तिला नाही ते बोललो, तिच्यावर नाही ते आरोप केले, तिच्याशी भांडलो. पण तिने हे सगळं गप गुमान सहन केलं. तुझं खरं रूप माझ्यासमोर आणण्याचे अनेक प्रयत्न केले तिने, पण ती तरी काय करणार म्हणा. माझ्या डोळ्यावर झापडं जी लागली होती. रेवा, तू आज गप्प का बसलीस? ह्या बाईमुळे आपल्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झालाय. हिच्यामुळे मला तुझ्याशी वाईट वागावं लागलं. ही खरी तुझी गुन्हेगार आहे आणि हिला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. आणि तो अधिकार मी तुला देतोय रेवा. वहिनी, तुमच्या म्हणण्याप्रमाणेच आपण वागलो आणि एक मोठं संकट टाळू शकलो. आता या तिघांचं काय करायचं हे तुम्हीच ठरवा. मी सांगू? मी वाचलेल्या नॉव्हेलमध्ये गुन्हेगारांना शिक्षाला असं जरा करतात. थांब रोमिला. रेवा काय ठरवते जरा ऐकूया तरी आधी. रेवा, आता कसली वाट बघतायची? मला आधी अवनीशी बोलायचं. अवनी, तू अशी नाहीयेस ग. तू जेव्हा या घरात आलीस तेव्हा खूप चांगली होतीस. रेवा, हे सगळं तू तिच्याशी बोलावंस इतकीही तिची लायकी नाहीये. कशाला वेळ फुकट घालवतेस? अनय, अवनीने गुन्हा केलाय हे खरं आहे, पण त्या मागचं कारण आपल्याला माहिती नाहीये. आणि जोपर्यंत आपल्याला कारण कळत नाही तोपर्यंत आपण काय शिक्षा करणार आहोत तिला? अवनी, तू एक समजूतदार मुलगी आहेस, खूप हुशार आहेस, शिकलेली आहेस. पण ह्या गोष्टी करायला तू कशी तयार झालीस? तेही इतक्या टोकाला जाऊन? नाही, तुझ्या मनात कोणीतरी काहीतरी भरवलंय म्हणून अशी वागलीस तू. आणि हे कोणी केलंय हे तुला सांगावंच लागेल. अवनी, बोल, या सगळ्याचा सूत्रधार कोण आहे?
तू कोणालाही मुद्दाम नाही छळणार अवनी, मला माहितीये. तुझ्या हातात बंदूक होती तरी तू स्वप्नीलला इजा नाही पोचवू शकलीस. आणि जेव्हा तुला कळलं की तो अनय आहे तेव्हा अनयवर सुद्धा तू बंदूक नाही चालवलीस. ह्याचा अर्थ काय होतो? हाच की तू खूप चांगली आहेस. तू असं नाही करणार. तुझ्या मनात कोणीतरी वाईट भरवलंय आणि तुला सांगावं लागेल की ते कोण आहे. बोल अवनी, बोल. मी अवनी नाहीये, मी उर्मिला आहे. हे आम्हाला माहितीये, पण हे माहित नाहीये ना की माझा भूतकाळ या वाड्याशी जोडलेला आहे. मी सुमित्राची बहीण उर्मिला आहे. मी सुमित्राची बहीण उर्मिला आहे. तू सुमित्राची बहीण आहेस? मीच आहे सुमित्राची बहीण. का घाबरलात? तुमचा भूतकाळ असा तुमच्या समोर येऊन उभा राहील असं वाटलंही नव्हतं ना? तुमच्या चेहऱ्यावरचे हे उडालेले रंग पाहूनच मी समजू शकते की तुम्हीच माझ्या ताईचे गुन्हेगार आहात. तुम्ही तिचा हक्क हिसकावून घेतलाय ताऊसाहेब. तुम्ही घेतलाय तिचा हक्क हिसकावून. अवनी, का त्रास झाला? तुमच्या आऊसाहेबांबद्दल एक अपशब्द काढला म्हणून इतका त्रास झाला? पण मग आयुष्यभर माझ्या बहिणीबद्दल आम्हाला ऐकवताना काहीच वाटलं नाही? तिला इतकं छळलं, या वाड्यात तिला इतका त्रास दिला म्हणून तिने आत्महत्या केली. तिच्यावर झालेल्या अन्यायामुळे तिने या वाड्यात स्वतःला जाळून घेतलं. तेव्हा काहीच वाटलं नाही तुम्हाला? अहो, पण त्या घटनेनंतर आम्ही तुमच्या संपूर्ण परिवाराला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुम्ही सगळेजण गायबच झाला होता जी. कारण आम्हाला माहित होतं की तुम्ही आम्हाला शोधताय. ताईवर अन्याय केल्यानंतर तुम्ही तुमच्या वर्गातून आम्हाला दूर करायला निघाला होतात. तुम्ही उठला होतात आमच्या जीवावरती. हे काय बोलते ही मुलगी? सत्य बोलतेय मी. तुम्हाला सगळ्यांना झोंबणारं सत्य बोलते. माझ्या आई बाबांना काय वेळ लागलं होतं का की एवढं हक्काचं घर सोडून ह्या वाडा सोडून निघून जायला? हे वैर असं उघडेपणाने चालू ठेवणं त्यांना झेपणारं नव्हतं आणि म्हणूनच आम्ही हे सगळं सोडून निघून गेलो. पण त्या दिवसापासून माझ्या आईने एकच ध्येय देऊन मला वाढवलं की सुमित्रा ताईचा बदला घ्यायचा. आणि तोच बदला घेण्यासाठी मी या वाड्यात आले. आणि मी माझ्या ध्येयात पूर्णही झाले असते, पण ही रेवा हिने मला सुखाने जगूच दिलं नाही. मी माझा सूड कधीच पूर्ण करू शकले असते जर ही मध्ये आली नसती तर. इथे येऊन सगळ्यांशी गोड गोड बोलायचं आणि सगळ्यांची मनं जिंकायची आणि मग नंतर एकेकाचा काटा काढायचा होता. हे मी पक्क केलं होतं. पण या रेवाने बरोबर ओळखलं. पण ठीक आहे ना, आता सगळ्यांना सगळं कळलंच आहे ना, मग ठीक आहे. मग मी हा सूड सगळ्यांसमोरच पूर्ण करते आणि ह्याची सुरुवात या अनयपासून करते. तुला मी अवनी, हात तर लावून दाखव अनयला. अनयपर्यंत पोहोचण्याआधी तुला माझा सामना करावा लागेल. आणि सूडच घ्यायचा आहे ना तुला? मग त्याची सुरुवात माझ्यापासून कर. पण हे सगळं करायच्या आधी एकदा शांतपणे विचार कर, तू जे काही करतेस ते खरंच योग्य आहे का? नाही नाही उर्मी, तू असं नाही वागू शकत. आठव,
या वाड्यात तू कशासाठी आली होतीस? आमच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी आली होतीस तू. पूर्वी हे लोक तुला मूर्ख बनवतायत. तुला सरनोबतांना संपवायचंय. तुला सरनोबतांना संपवावंच लागेल, नाहीतर आमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. सुमित्रा देवींबरोबर जे काही झालं ते चुकीचंच होतं. मी त्याचं समर्थन करतच नाही. पण तूच सांग, या एका भूतकाळासाठी तू तुझं वर्तमान आणि भविष्य दोन्ही खराब करणार आहेस का? हिला काय समजवण्याचा प्रयत्न करतेस रेवा? दगड आहे ही, दगड. गुन्हेगारी मेंदूला असल्या भावनेच्या गोष्टी कळत नसतात. सरळ पोलिसांच्या हवाले करायला. आणि हिच्या ह्या दोन बाहुल्यांना. आणि काय रे, प्रेमात इतका अंधाळ झालास तू की या मूर्ख बाईच्या नादाला लागून स्वतःचं आयुष्य आणि घरच्यांची मनशांती गमवून बसलास? तुला लाज नाही वाटली इतका मूर्खपणा करताना? मी जे केलं ते उर्मीसाठी केलं, माझ्या उर्मीसाठी. ती वाईट नाहीये. तिने मला कधीच सांगितलं नव्हतं की ती हे जे काही करते ते कोणाच्या तरी जीवावर उठण्यासाठी करते. पण नंतर हा खेळ असा वाढत गेला की या डावात मी कधी अडकलो गेलो माझं मलाच कळलं नाही. पण मग जेव्हा कळलं तेव्हाही शहाणपण नाही आलं तुला? तिला कधीच समजावण्याचा प्रयत्न नाही केलास? माझी उर्मी माझी राहिलीच नव्हती. ती इथे आल्यावर बदलली. हे सगळं तिच्या बहिणीमुळे झालंय. ए, माझ्या बहिणीच्या विरोधात एकही शब्द बोलायचा नाही हं? या वाड्यात या निर्दयी माणसांच्या सहवासात राहून आधीच तिने खूप भोगलंय. काय भोगलं जी तुम्ही? काय भोगलं? हे जेव्हा सगळं घडलं तेव्हा तुम्हाला अक्कल तरी होती का? पण आम्ही हे सगळं अनुभवलंय, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. माझ्या आईने सगळं सांगितलंय मला. आणि तेच तुम्ही प्रमाण मानलत. अवनी, जर त्या लोकांचा दोष नव्हता तर का गेले पळून ते, हे तुम्ही सांगू शकाल? कारण त्याच्या मागे आम्ही त्यांच्या मागे होतो ते त्यांना वाचवण्यासाठी. कारण त्यांच्या जीवाला धोका होता जी. कुणापासून? तुमच्याच पासून ना? नाही, गावकऱ्यांपासून. राजगादीवर बसून त्या दोघांनी खूप छळलं होतं जी. काय बोलताय तुम्ही? माझी ताई तशी नव्हती. आता हे तुमच्या गळ्याशी आलंय ना, म्हणून माझ्या बहिणीच्या विरोधात वाटेल ते बोलताय. ज्या बहिणीची बाजू घेऊन तुम्ही इथे सूड घ्यायला आला होता तिच्या आत्महत्येचं खरं कारण माहितीये तुम्हाला? त्यांना हवी होती सत्ता. महिपतराव आणि सुमित्रा देवी इथं राजगादीवर होत्या. त्यावेळी शिवपुरापूरच्या जनतेला त्यांनी खूप छळलं. पण दुष्टता फार टिकून राहत नाही जी. महिपतरावांना एक दिवस अपघाती मृत्यू आला. त्यामुळे सुमित्रा देवींना राजगादीवरून पाय उतार व्हावं लागलं. नियमानुसार विधवेला राजगादीवर बसता येत नाही. त्यामुळे त्यांना ही सत्ता कधीच मिळाली नाही. आणि हा राग मनात धरून त्यांनी आत्महत्या केली. हे सगळं खरं नाहीये. खोटं बोलताय तुम्ही. माझ्या आईने जे सत्य सांगितलं होतं ते हे नव्हतं. आऊसाहेब, कशासाठी हिच्या समोर न्याय आणि अन्याय सिद्ध करत बसायचं? एकदाच काय तो निकाल लावून टाका हिचा. बरोबर आहे, पोलिसात देऊन टाकायला. हे बघ अवनी, या सगळ्या गोष्टींपासून तू बाहेर निघू शकतेस. मी तुला बाहेर काढीन. पण त्यासाठी तुझ्या मनात हे जे काही वाईट विचार भरलेत ना ते आधी काढून टाक. यामुळे तुझं किती नुकसान होईल ह्याचा विचार कर. रेवा, या बाईने इतकं सगळं नाटक केलं, एवढा मनस्ताप दिला, तरी तू हिचीच बाजू घेणार आहेस अजून? अने मी तिची बाजू घेत नाहीये, फक्त मांडण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत आपण जर असा निर्णय घेतला तर तिच्यावर अन्याय होईल. हिला आपण खरं तर गावाच्या समोरच उभं करूया, म्हणजे होईल हिचा न्याय. त्यांनाही न्याय हवाच आहे ना. सुमित्रा देवींच्या कारकिर्दीत खूप जखमा झाल्यात, भरल्या नाहीयेत त्या अजून. बरोबर आहे, हिला गावासमोरच उभं करा. मलाही हाच उपाय योग्य वाटतोय. रोमिना, काढ तिला वाड्याबाहेर. थांबा. हे काय करताय तुम्ही? जी चूक अवनीने केली आपण ही तीच करणार आहोत का? अनय, मला असं वाटतं की
आपण अवनीला अजून एक संधी द्यायला पाहिजे. कशासाठी द्यायची अजून एक संधी? हिने परत येऊन आपल्यावर सूड उगवावा म्हणून? सगळे तुझ्यासारखे चांगले नसतात रेवा. अगदी बरोबर आहे. रेवा, हिला शिक्षा व्हायलाच हवी. रेवा प्लीज, या प्रकरणातून मार्ग काढायलाच हवा. मला अडवू नको. तुम्हाला सगळ्यांना न्याय करायचाच आहे ना, तर मग ठीक आहे, करा न्याय. पण मी अशी का वागले याला कारणीभूत तुम्ही होतात हे विसरू नका. माझ्या बहिणीचा मला चेहराही आठवत नव्हता तेव्हा मला तिच्या मृत्यूची बातमी कळली. आईकडून सतत तिच्याबद्दलच्या अन्यायाच्या, अपमानाच्या बातम्या माझ्या कानावर पडत होत्या. हे सगळं ऐकून माझ्या मनावर काय परिणाम झाला असेल ना, हे तुम्हाला नाही कळणार आहे. पण मी अशी नव्हते. मला बनवलं गेलंय हे असं. तुमच्यासाठी बनवलं गेलंय आणि तुमच्यामुळे. अवनी, तुमच्या बहिणीचं सत्य आम्ही सांगितलंय जी, पण तुमच्या आईने जे सांगितलंय त्याला सत्य मानून जगायचा निर्णय तुम्ही घेतलात तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. बघा, आम्हाला एक सांगा, या वाड्यात तुम्ही सूड घेण्याच्या उद्देशाने आलात तेव्हा एकदा तरी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केलात तुम्ही? न्याय हवा असेल तर आधी न्यायाने वागायला शिका. म्हणूनच तुम्हाला शिक्षा ही होणारच. या गोष्टीचा निवाडा करण्याचा अधिकार फक्त रेवाचा आहे. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला न्याय झालाय असं वाटावं, ही जबाबदारी रेवा तुमची. मी निर्णय घेतलाय. उर्मी, मी तुला माफ केलं. तुला शिक्षाच द्यायची असेल तर मी देऊ शकते ग, पण तुझ्या मनात जे काही वाईट विचार भरलेत त्याचं काय करू मी? ह्या दुष्ट विचारांचं काय करू सांग? माणूस कधीच वाईट नसतो, परिस्थिती वाईट असते. त्यामुळे तुला शिक्षा देण्यात काहीच अर्थ नाही. अवनी, घरी जाऊन आईच्या डोळ्यात डोळे घालून बघ आणि तिला विचार की जे काही घडलं त्यात खरंच तुझ्या ताईची चूक नव्हती का? सरनोबत खरंच इतके दुष्ट आहेत का? कदाचित ती वेगळंच उत्तर देईल, पण तिचे डोळे वाचायचा प्रयत्न कर. ते काहीतरी वेगळंच सांगत असतील. आणि हो, या सगळ्या गोष्टी तुला नाही पटल्या तर परत ये सूड घ्यायला. तुझ्याकडून आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरं जायला मी कायम तयार आहे. आणि ह्या गोष्टी तुला पटल्याच तर तुझं आयुष्य वाया नको घालवूस. हा सगळा भूतकाळ विसरून जा आणि नव्याने आयुष्याची सुरुवात कर. रेवा, मला माफ कर. मी चुकले. प्लीज मला खरंच माफ कर. नाही, आता उर्मीवर विश्वास ठेवून उपयोग नाही. ती जर सरनोबातांना बदली तर आमचं अधुरं काम अधुरच राहील. आता या सगळ्यावर आम्हालाच पडदा टाकावा लागेल. उर्मी, ज्या कामासाठी तुला इथे आणलं होतं ते काम तुला पूर्ण करता आलं नाही. सरनोबतांइतकीच तू देखील आमची गुन्हेगार झाली आहेस. आता आम्ही कोणालाच सोडणार नाही, तुला देखील नाही.